राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का देत जामनेर तालुक्यातील शेंदुर्णे येथील तर पाचोरा शहरातील विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक प्रतिष्ठित डॉक्टर सागर गरुड यांनी आज दिनांक 8 ऑगस्ट मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील भाजपा कार्यालयात भाजपात पक्षप्रवेश केला आहे। मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्यास जामनेर येथील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। डॉक्टर सागर गरुड हे राष्ट्रवादी शरद पवार गटातील एक महत्त्वाचे नेते होते। त्यांच्या भाजपात प्रवेशामुळे स्थानिक तसेच राज्य पातळीवरील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। गरुड यांचे सामाजिक कार्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील मोठा जनाधार आहे, ज्यामुळे भाजपाला आगामी निवडणुकीत फायद्याचे ठरू शकते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर सागर गरुड यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले। त्यांनी सांगितले की गरुड यांचे सामील होण्यामुळे भाजपाच्या विकास कार्यात नवीन ऊर्जा मिळेल। मंत्री गिरीश महाजन यांनीही गरुड यांच्या प्रवेशाचे स्वागत करत जामनेर व उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचे स्थान अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। या महत्त्वपूर्ण सोहळ्याला जामनेर येथील अतिश झालटे आणि बाबूराव हिवराडे तसेच संजय दादा गरुड, पाचोरा भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांसारखे भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमुळे या पक्ष प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। डॉक्टर सागर गरुड यांचे भाजपात प्रवेशाने जामनेर व उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणात बदल घडण्याची शक्यता असून राष्ट्रवादी शरद पवार गटाला यामुळे मोठा धक्का बसला आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।